मिळणार आहे ती सर्व मार्गी लागावी. आणि म्हणून प्रत्येक शिक्षक हा युनिक आहे आणि त्या युनिकने आज आपण 21व्या शतकातल्या ज्या क्रिटिकल थिंकिंग आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करतोय. जी आव्हानं आहेत, डिजिटल दरी आहे ती निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. एआयचा उदय आहे आपल्यासमोर, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी विद्यार्थी सुरक्षेचा GR वाचला. विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीचा अभ्यास करूनही आपल्याला काम करावं लागणार आहे. त्यासाठी समुपदेशकांची गरज पडणार आहे. अशा विविध बाबी आहेत ज्या आपण अतिशय चांगल्या क्षमतेनं पूर्ण करणार आहोत. सुरुवातीलाच पंडित सरांनी आपल्या जिल्ह्याचं जे गुणवत्ता विकास संवर्धन कार्यक्रमाबद्दल बोलले त्याबद्दल पुनश्च मी सर्वांना विनंती करते. मोरे साहेबांच्या ही निदर्शनास आणून देते. सर, गेल्या वर्षी आम्ही एक पुस्तिका तयार केली गुणवत्ता संवर्धनासाठी की जेणेकरून शाळा तपासून ज्या शाळा अतिशय टॉप फील्डवरच्या आहेत अशा शाळा मूल्यांकनामध्ये वरती येतील. ज्या शाळांकडे काही अजूनही करण्यासारखं आहे अशाही शाळांना आम्ही मार्गदर्शन करू शकू. ज्या शाळांमध्ये खूप चांगले उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमातून इतर शाळांना काही मार्गदर्शन करता येतंय का याचाही उल्लेख करू. म्हणजे जिथे जिथे काही कमी आहे तिथे तिथे आम्ही करू आणि जिथे जिथे चांगलं आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करू. हा उद्देश ठेवून हा गुणवत्ता संवर्धन कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. गेल्या वर्षी थोडा उशिरा सुरू केला असून यावर्षी मात्र आपण जूनच्या सुरुवातीपासूनच ही कल्पना राबवत आहोत. संघटनेची मला वाटतं जिल्हास्तरीय आमची बैठक झाली त्याच वेळेस आपण तालुका बैठका घेऊन हा कार्यक्रम पुढे नेऊ असं ठरलंय. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांना शाळा भेटीच्या दरम्यानही माननीय कमिशनर साहेबांचं जे पत्र आहे ते थोड्या वेळाने वाचून दाखवलं. अशा सर्व शाळा भेटी, मूल्यांकन आणि गुणवत्ता संवर्धन यांचा अतिशय सुरेख संगम करून आपण जिल्ह्याचं नाव नक्की उज्ज्वल करू आणि गुणवत्तेमध्ये आपला जिल्हा हा विभागामध्ये प्रथम क्रमांकाने येईल अशी अपेक्षा व्यक्त करते. काही प्रशासकीय बाबी आहेत सर. मग अशी विद्यार्थी सुरक्षेचं GR वाचून दाखवत होते त्यातले काही मुद्दे पुन्हा एकदा रिपीट करते मी की विद्यार्थी सुरक्षेचा शासन निर्णय 13 मे 25 साली जाहीर झाला. त्याच्यापूर्वी एप्रिलमध्ये तो शासन निर्णय आला होता. त्यातल्या काही गोष्टी पुन्हा ठळक सांगते की लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण 2012चा कायदा, पॉस्को, ई-बॉक्स, चिराग ॲपवर नोंदणी करणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मानसिक बळाला किंवा छळवणुकीला जेव्हा सामना करावा लागतो त्यावेळी विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे याचंही वर्णन केले. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे, त्याचबरोबर व्यवस्थापनाने करायची कारवाई आणि क्षेत्रीय यंत्रणांनी करायची कारवाई, सखी सावित्रीचं गठन, सखी सावित्रीची कार्य, ह्या सगळ्या गोष्टींचा उहाप या शासन निर्णयामध्ये केलेला आहे. मी मगाशी हा शासन निर्णय वाचून दाखवला. त्यातले काही मुद्दे राहिलेले आहेत. आता सरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. त्यामुळे मी फक्त गतीनं आपले जेवढे प्रशासकीय विषय आहेत, जेवढे उपक्रम आहेत, जेव्हा आपली मुख्याध्यापकांची VC झाली त्यामध्ये मी किती विषय सांगितले होते कोणी सांगेल? 27